आपल्या या चॅनलवर आपण इंग्रजी भाषा बोलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत आहोत। ही सेंटेन्सेस आपल्याला मराठीमधून समजावीत या अनुषंगाने प्रत्येक सेंटेन्स आपण मराठीमधून समजावून घेत आहोत। त्याचबरोबर प्रत्येक प्रोनाउन्सचा वापर करून आपण सेंटेन्स बनवून सुद्धा पाहत आहोत। ही प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा। इंग्रजी बोलण्यासाठी या सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची आहे। सो आज आपण ही डज नॉट वॉन्ट पासून सेंटेन्स फॉर्मेशन शिकणार आहोत। मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। ही डज नॉट वॉन्ट त्याला पाहिजे नाही असा या सेंटेन्सचा अर्थ होतो। येथे आपण वॉन्ट या मेन वर्ब मधून डज हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढलं। डज हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढलं त्यामुळे वॉन्ट या मेन वर्बला यस प्रत्यय आपण इथे लावलेला नाही। तर आपला सेंटेन्स पाहूया। ही डज नॉट वॉन्ट त्याला पाहिजे नाही, पण त्याला काय पाहिजे नाही असा प्रश्न विचारायचा आणि इथे त्याचं उत्तर लिहायचं। ही डज नॉट वॉन्ट अ पेन्सिल। डज नॉट वॉन्ट अ पेन्सिल। He does not want money. He does not want money. त्याला पैसे पाहिजे नाहीत। He does not want a car. He does not want a car. त्याला कार पाहिजे नाही। आता आपण ही या प्रोनाउनच्या जागी एखादं नाउन यूज करून सेंटेन्स बनवूया। रियाश डज नॉट वॉन्ट न्यू बाईक। रियाश डज नॉट वॉन्ट न्यू बाईक। रियाशला नवीन बाईक पाहिजे नाही। राजू डज नॉट वॉन्ट योर हेल्प। राजू डज नॉट वॉन्ट योर हेल्प। राजूला तुझी मदत पाहिजे नाही। डॉक्टर डज नॉट वॉन्ट पेशंट। डॉक्टर डज नॉट वॉन्ट पेशंट। डॉक्टरला पेशंट पाहिजे नाही। He does not want a story book. He does not want a story book. त्याला गोष्टीचं पुस्तक पाहिजे नाही। He does not want an apple. He does not want an apple. त्याला सफरचंद पाहिजे नाही। अशा पद्धतीने he does not want चा वापर करायचा आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवून पाहायचे। सपोज आपण एखाद्या रूम मध्ये बसलेलो आहोत तर त्या रूम मध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर आपल्याला सेंटेन्स बनवताना करायचा आहे। मग त्या रूम मध्ये कॉट असेल, विंडो असेल, डोअर असेल, टेबल, चेअर, टीव्ही, फॅन इत्यादी वस्तूचा आपल्याला वापर करायचा आणि ही निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवून पाहायची। जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची इंग्लिश लँग्वेज ही लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल। ही डज नॉट वॉन्ट पासून आपण आणखी सेंटेन्सेस बनवून पाहूयात। ही डज नॉट वॉन्ट अ मार्कर। ही डज नॉट वॉन्ट मोबाईल। ही डज नॉट वॉन्ट माय सजेशन। ही डज नॉट वॉन्ट हर हेल्प। He does not want new home. He does not want a promise. He does not want a mirror. He does not want an answer. अशा प्रकारे आपण he does not want पासून सेंटेन्सेस बनवली। या सेंटेन्सेसची शक्य होईल तेवढी प्रॅक्टिस करा, कारण प्रत्येक गोष्ट ही तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड असते। सो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि इंग्लिश लँग्वेजची प्रॅक्टिस चालू ठेवा।